नमस्कार मित्रांनो, आजची आपली सकाळ झालेली आहे आणि आता आपण फ्रेश होऊन बाहेर जाणार आहे. मित्रांनो, घरातून आपल्याला खारी करंज्या बनवून दिलेल्या, आता आपण या सगळ्यामध्ये वाटणार आहे. चला चला मित्रांनो, इथे आपल्या सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि इथे करंज्या चालू आहेत. एक नंबर पहिले गुड मॉर्निंग दादा. चला 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 चला. मामा काय झोपला का नाही आज? नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली आहे. आम्ही इथं नाश्ता चालू आहे आपला, नाश्ता चालू आहे. तुम्हाला बोललेलं सकाळी हॉटेल दाखवतो. आता आपला हॉटेल होता रात्रीचा आणि इकडे आपला पॅकिंग चालू झालेली. आता बॅगा चढवा चढवी. हा आपला रात्रीचा हॉटेल होता. आज आपण इथून केदारनाथच्या खाली जाणार आहे, सोनप्रयागला. चढाव चढाव फटाफट चढाव. फटाफट फटाफट चले, चल लवकर चल. छोट्या दे बॅगा दे फटाफट चल. रोजची हमालगिरी, आम्हाला रोजची हमालगिरी. थोडीशी वाटेल पण अभिमान वाटेल. चला आता आपला केदारनाथचा प्रवास चालू झालेला आहे. एक लड़का आ रहा गाड़ी में केदार जाऊला आम्ही कसं जाऊला चालूला सांगा आटली बटन तट. हाय गाईज, आता आमचे 2 धाम झालेले आहेत, गंगोत्री आणि यमुनोत्री. आता आम्ही केदारनाथकडे रवाना झालेलो आहे. आता आम्ही आमच्या ब्लॉगद्वारे तुम्हाला केदारनाथचे दर्शन सुद्धा घडवणार आहोत. चला मित्रांनो, आज भरपूर ट्रॅव्हलिंग झालेली आहे. आज आपली गंगोत्री पासून 350 किलोमीटरची ट्रॅव्हलिंग आहे केदारनाथ पर्यंत. आणि आता आपण बुडा केदारनाथ चाललेलं आहे. आता इथून अर्धा किलोमीटरवरती बुडा केदारनाथ आहे. चला तुम्हाला आपल्या माध्यमातून बुडा केदारनाथचे दर्शन घडवतो. आपले काका फुल फॉर्ममध्ये आज आम्हाला पण घे का नाही, आपला भाऊ पण आहे फॉर्मला. पोरं आज गाडी स्लो चालल्यामुळे थोडीशी फ्रेश झाल्यात. तरी पण आज खूप 350 किलोमीटरचा प्रवास कापायचा आपल्याला. त्याच्यातून आपण 150 किलोमीटर कापलाय आणि 150 किलोमीटर बाकी आहे. हे बघा इकडे कसा रस्ता जायचा आणि नदी आहे आणि आपला दादा पण चाललेला आहे पुढे. इकडे बघ. चला बुडा केदारनाथला. मित्रांनो, बुडा केदारनाथला चाललेली आपली मंडळी. तुम्हाला मागून चालताना दाखवले, आता पुढून दाखवतोय. आपली अशी मंडळी आहे, सगळी चाललेली आहे. मित्रांनो, पहिला गेट आलेला आहे आणि इथे पण सीड्याच आहेत. सीड्या बघितलं तर अंगाला काटा मारतो अशी गोष्ट झालेली आहे. आता इथून आता फर्स्ट व्ह्यू आलेला आहे आपल्याला आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच कसं मंदिर आहे बुडा केदारनाथ. आपली सगळी मंडळी आतमध्ये गेलेली आहे आणि आपला भाऊ पण आपल्या जोडीलाच आहे, बघू शकता. आपण पण आता मंदिराकडे चाललोय आतमध्ये. ओम नमः शिवाय. घट बसले ना. आणि इकडे साईडचा व्ह्यू बघा, एकदम मस्त व्ह्यू आहे, एकदम खतरनाक व्ह्यू. आणि असं मंदिर आहे, मंदिर बघू शकता बुडा केदारनाथचा.
कसा वाटला तुम्हाला हा मंदिर नक्की आपल्या चॅनलमध्ये आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करून सांगा का तुम्हाला हा मंदिर कसा वाटला. मित्रांनो हे मंदिराची इथं आल्यानंतर अशा काही गोष्टी करू नका. काही पण आकृत्या काढलेल्या तिथे ते पण देवांच्या खालती. आणि आपला हा भाऊ पण आलेला आहे. आज तो जरा थकलाय. चला दर्शन करूया बुडा केदारनाथचे. मंदिर मेन बेस्ट आहे भरपूर अंधार आहे मंदिरात. दर्शन करने आए तो ये तो 5 धाम लेके आए. ये तो 5 धाम में बैठा है. 4 धाम में आया तो बस घूमने फिरने जाओ. 4 धाम घूमो. ये बांग्लादेश में करने का. हाँ आगे ना बचले. टेन्शन घेऊ नका. पोलीस की बाई आपण काय बाबाचे दर्शन घेऊ. जर पांडवांनी शंकर देवाला जर ओळखला असता तर आज केदारनाथ नसता. इथेच सर्वात पहिले ओके पंडित जी यहाँ पे कौन है? नपुन खाते अर्जुन भीम. बाबा को सेवा करना. सब कठा मिलके पीछे करना बैठे हो. सब जवान मिलके जाए. महाराज की जय. अरे इतनी पार्टी का 1 किलो घी कम से कम पाव होगा. और क्या ये मुर्गा तेल खर्चो की तुम्हारे चित्रों के नाम से. नहीं नहीं पैसे ठेवा. आता आमची आता पाया पडायला लागलेले आहेत. अरे ना अरे नहीं बाबा माता पिता के चरण छोड़े. माता पिता के चरण छोड़ो बाबा. माता पिता के प्रसन्नता है. माता पिता को खुश रखो. आपको भी खुश रखना है. राम राम. जब तुम्हारे मित्रांनो हा बुडा केदारनाथ आहे. सर्वात पहिले पांडवांना इथेच शंकर भगवाननी दर्शन दिले होते. जर पांडवांनी शंकर भगवानला इथे ओळखला असता तर केदारनाथ हा देवस्थान बनलाच नसता. तुम्ही बघू शकता हा बुडा केदारनाथ आहे. आपलं भाई कसं उतरले. आपलं भाई बघा कसं उतरले. आपलं भाई हे बघा बघा हे भाई बघा हे भाई बघा. नेक्स्ट भाई बघा. नेक्स्ट भाई बघा. नेक्स्ट भाई यार छोटे भाई आणि नेक्स्ट भाई बघा. उतरून काय केलं तुम्हाला. पोरांना इथे झगडा झाला होता जरा. गाडी निघत नव्हती त्यामुळं. आपलं भाई सगळं मुंबईचं उतरलंय. जित्या भाई छोट्या भाई हे बघा असा लपडा झाला होता. गाडी काही जात नव्हती. मॅक्स भाई आणि छोटे भाई फुल फिक्स. हे छोट्या भाई काय विषय. आता मारणार होतो. वार कर सगळं वाचणार. यो मने भाई बघ विरारचा. नको मने भाई काका काका भाई गोविंद काका भाई.
नमस्कार मित्रांनो, इकडे आजचा दुपारचं जेवण चालू आहे आपला. घरी काहीच कामं करत नाही, सगळं आयता वाट लागतो. इकडे आल्यावर बरोबर काम फिट झालं यांचं. आपले शेफ आम्ही इकडे लांबून आलो. आम्ही आपल्या भिवंडीचा प्रसिद्ध मसाला तो पण घेऊन आलेला आहे. आपला आगरी गावठी मसाला. या जेवायला जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोच आजचा मेनू काय आहे ते. तुम्हाला कसा कांदा कापतो बघा कपारा. चला मित्रांनो, इकडे आता आपला जेवण रेडी झालेलं आहे. चला इकडे मस्त वेगळ्या आपण स्वतः जेवण बनवतो, बघितलंय तुम्ही. इकडे आपला मस्त वेगळी बासमती राईस आणि मस्त टमाट्याची भाजी रेडी झालेली आहे. इकडे जेवायला बसल्या आपला बासमती या जेवून घ्या. चला मी पण जेवतो आणि भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो, इथे रस्त्यात आडवी गाडी झालेली आहे आणि ट्रॅफिक जाम झालेली आहे. जायला रस्ताच नाही, सगळे अटकलेले आहेत या साईडून त्या साईडून दोन्ही साईडून. आम्ही प्रवास करता करता इथं ट्रक गाडी अडकलेली आहे आणि आता आमचे जायचे वांदे झालेले आहेत. तरी पण तसे आपले गावाने गाडीवर जो चाहिए वो मिलेंगे. भिवंडी मला मदत करायची. JCB आलेलं आहे गाडी काढायला. इकडे आपली मंडळी उभी आहे, वाट बघताय. नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळी निघलेलो गंगोत्रीपासून. 350 किलोमीटरचा प्रवास आपला आज रात्री 11:30 वाजता पूर्ण झालेला आहे आणि आपण इथे असे रूम घेतलेले आहेत. चला तुम्हाला आपला रूम दाखवतो. तर इकडे आपला रूम आहे, असा आपला रूम आहे. इकडे 3 बेड आहेत. असे आपण 4 रूम घेतलेले आहेत. केदारनाथला आपला रात्रीचं जेवण चालू आहे. मसाला अपना गावठी मसाला है हमारे इधर का. ते भात ठेवले बाहेर टाकायचं पाणी ठेवलं आहे सर. इकडे सगळ्यांचा कापा कापी पपई खाई चालू आहे. इकडे भाजी बिजी सगळी आपली झालेली आहे. साफ पपई घेतले. ओंकार शेट रात्री 12 वाजता पपई खातात. याला तर काही बी चालतो कुठल्याही टाइममध्ये. दम लागते या लागते काय बोलायचं नाही. मित्रांनो, जेवायला केदारनाथचं पहिलं जेवण आहे. रात्रीचा 1 वाजलेला आहे. जेवायला बसलेले आहेत आपले. या जेवायला जेवण